तर नमस्कार मित्रांनो, आता आवड्यात फ्रेश झालो. तर आता फ्रेश म्हणजे वावरातली कामं उरकून मग फ्रेश झालो. तर आता दापूरला जायचं आहे. तर श्रावण संपला त्याच्यामुळं मग आता चप्पल घ्यायच्या. तर चला व्हिडिओ अशीच कंटिन्यू करा आणि यूट्यूब चॅनलवर जर नवीन होईल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, दापूरला जायचं होतं पण आता कोबी काढायची. जर प्लॅन बदलला तर जाऊ पण शकतो दापूरला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सूर्यफुलाला किती सूर्यफुल आले एकी झाड. तर आपल्याला दाजी कोबी काढून दाखवत कशी काढायची. टॅलेंट. तर मित्रांनो, आता आम्ही करणारा सुरुवात तोडायला. तर मित्रांनो बघू शकता कोबीचा गड्डा. कोबी काढायला उरकत नाही, मटाल कांदात हे असणार मटाला. तर हातात काढायचं आणि फेकायचं. हातात झेपातच नाही, डायरेक्ट मोकार जड लागतात. त्याच्यामुळं उरकत नाही. त्याच्यामुळं आजच सुरुवात करून दिली आम्ही. तर मित्रांनो, आता नेहमी काढली तर उद्याला नेहमी काढायची. त्याच्यामुळं आता बंद केलंय. तर उद्या डायरेक्ट मोकळ पिका भरून नाशिकला न्यायचे. तर आता आपण दापूरला जाणार. तर मित्रांनो, आता घरी पोहोचलो. इथून फ्रेश झालो की म्हणजे फ्रेश व्हायला. तर इथून निघायचं आपल्याला. तर दाजीला 220चा बल्ब टाकायचा आहे ना, तर पिटरांना विचारून यायचं आहे. त्या बल्ब आणलेला आहे पण त्या खोल खाली जास्त आहे ना, त्याच्यामुळे मग पिटरांना विचारून यायचं आहे. तर मित्रांनो, आता रेडी झालो आहोत. तर पाऊस भरपूर आलाय तिकडून, तरी जायचा प्रयत्न करणार आम्ही, कारण चप्पल घ्यायची. तर श्रावण चालू होता, महिना चप्पल माना घाली श्रावणमध्ये. त्याच्यामुळं आता श्रावण सुटला आहे, त्याच्यामुळं मग आता जायचं चप्पल घ्यायला. तर मित्रांनो, प्लॅन बदलला आमचा. तर आम्ही दापूरला चालू होतो पण आता शिन्नरला चालू. रॉकस्टार बँड येतो 88 शिन्नरमध्ये, लोंढे गल्लीमध्ये. त्याच्यामुळं आता डायरेक्ट बँड बघायला चाललो शिन्नरमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता बायपासने चाललोय. तर इथून शिन्नर फक्त 9 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आम्ही आता इथं संगमनेर नाक्यावर पोहोचलो. तर बँड वाजतो तिकडं. तर आंधी चप्पल घ्यायची मग बँड जायचा. बँडचा पार तिकडं वाजत रे, ते तिकडं शार्प दिसतं ते तिकडं, ते का ते तिकडं. तर मित्रांनो, भरपूर ट्रॉफिक झाले. तर शॉर्टकट मारीत चाललंय प्लॅन आमचा की बँड पर्यंत आम्ही पोहोचावं म्हणून. तर मित्रांनो, ट्रॉफिक तर भरपूर आहे पण नेमकं कशामुळं ट्रॉफिक आहे ते अजून माहीत नाही. तर बँड पुढं वाजत होता, मग बँडमुळं ट्रॉफिक आहे तर कशामुळं ट्रॉफिक आहे ते माहीत नाही. तर बघू आपण डायरेक्ट म्हणजे सिंगल हायवे डायरेक्ट टिबल लाईनी चालल्या गाड्यांच्या. इथं काय तर इश्यू झालं आपला नंबर. तर मित्रांनो, आपण ट्रॉफिक मधून जराशी मोकळं झाल्यासारखं वाटतंय.